नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विशाल येवळे स्वागत करतो आपल्या YouTube चॅनलमध्ये। आज आपण आलेलो आहोत पपईच्या प्लॉटमध्ये। जे काही प्लॉटला बघू शकता आपण कशा प्रकारे इथे नियोजन ठेवलेलं आहे आणि प्लॉट कशा प्रकारे आला आहे। शेतकरी मित्रांनी करायचा आहे की नाही करायचा आहे प्लॉटला एकरी खर्च किती येतो, प्लॉटसाठी आपल्याला बेसल डोसमध्ये काय टाकायचं, व्हरायटी निवडताना कोणती काळजी घ्यायची, व्हरायटी कोणती निवडायची आहे, अशी माहिती आपण आज या व्हिडिओतून दादाच्या मार्फत जाणून घेणार आहोत। तर कशा प्रकारे यांनी व्हायरससाठी नियोजन केलं होतं आणि व्हरायटीचं कुठून घेतली होती आणि सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत कशी व्हरायटी ग्रो झाली व यांना उत्पादन किती निघलं, सगळी माहिती आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। अच्छा, तर नमस्कार दादा। नमस्कार। आपला परिचय सांगा आमच्या प्रेक्षकांना। मैं जावेद शेख कन्नड़, कन्नड, राहणार कन्नडचे। राहणार कन्नड। तर राहणार कन्नड, तालुका कन्नड आणि जिल्हा छत्रपती संभाजीनगर असा इथं यांचा तुमचा किती एकरचा प्लॉट आहे? इथं 3 एकरचा आहे। 3 एकरचा तुम्ही इथं पपईचा प्लॉट लागवड केलाय। 3 एकर। तर इथं व्हरायटी निवड करताना कुठली व्हरायटी लावली तुम्ही? ये वैरायटी है ताइवान 786। तर तैवान 786 ही व्हरायटी यांनी इथं लागवड केलेली आहे। लागवडीतलं जे अंतर आहे, तर अंतर किती फुटाचं आहे दोन्ही? 3 फुटाचा आहे। हे अंतर 3 हा, फुटाचं 3 आहे। फुटाचा। 3 तीन फुटाचा फुटाचं आहे, इथं 5 फुटाचा। 3 फूट आणि 5 फुटाचं अंतर इथं बघू शकता, अशा प्रकारे इथं केलेलं आहे। तर तुम्ही इथं बेसल डोस जो टाकला इथं, तर कोणता टाकला होता? शेणखत टाकला होता। शेणखत टाकलं हो। होतं आणि आणखी केलं सुपर फॉस्फेट सुपर फॉस्फेट हा। आणि टाकलं होतं तुम्ही हा। इथं। तर बघू शकता इथं शेणखत आणि सुपर फॉस्फेट टाकलं होतं। तर शेणखत तुम्ही एकरी किती टाकलं होतं? एकरीला 60 ट्रॉल्या टाकल्या होत्या। 6 ट्रॉलीचं एकरी। आता आपण ही व्हरायटी लागवड केली तर कोणत्या महिन्यात लागवड केली? ये वैरायटी 2023 नोव्हेंबरला केली होती। नोव्हेंबरला लागवड। नोव्हेंबरला लागवड तर दादा नोव्हेंबरला व्हरायटी लागवड केली। तर व्हरायटी किती दिवसात तिला फळ येणे चालू झाली तुम्हाला? ये 1 eternity later. 8 11 महिने। महिने। हा, 11 महिन्यांमध्ये इथं फळ येणं चालू झालं आणि फळांना जवळपास एका झाडाला किती माल आला होता तुम्हाला सुरुवातीला? आता याच्यातलं हार्वेस्टिंग 50-1 किलो पर्यंत? 50 किलो। 50-1 किलो पर्यंत तुम्हाला हा। याचा माल आला। हो। तर मार्केटला तुम्हाला रेट कशी मिळाली याचे? रेट तो क्या है, वो किलो पे जाता हूँ। तरी पहले भाव 20 रुपए किलो मिला, ऐसा ही पैसा होगा। बाद में 15 रुपए, अभी 8 रुपए जाते। अभी आता चालू आहे। हाँ, तर तुमचं एकरामध्ये किती माल निघला साधारणतः? 3.5 लाखाचं झालं होतं। 3.5 लाखाचा। हा। आणि अपेक्षित उत्पन्न किती तुम्हाला आता या बागेतून? अभी 50,000 लाख भरचा होईल। 50,000 किंवा लाखभरचं। हा। म्हणजे टोटल तुमचं एकरीमध्ये जर कधी आपण बघितलं शेतकरी मित्रांनो, 3.5 लाखापर्यंतचं भाऊला आजपर्यंत उत्पन्न होऊन गेलं आणि बागावरती अजूनही माल आहे। तरी त्यांचं याचं म्हणणं असं आहे, अजून 50,000 किंवा 1 लाखापर्यंत त्यांना रेट टिकून राहिले तर उत्पन्न मिळेल। शेतकरी मित्रांनो, आपण आज पपईची माहिती बघितली। माहिती आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। अशीच नवनवीन माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद।